दहिवडच्या माहेरवाशीण विवाहितेचा मुंबईत मृत्यू. पोलीस पतीनेच घातपात केल्याचा माहेरच्या मंडळींचा आरोप. देवळा. मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दल गोरेगाव पूर्व मुंबई येथे गट क्रमांक 8 मध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या अमोल भाऊलाल राऊत वय 34 याच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वंदराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवळा तालुक्यातील दहिवड येथील माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहिता सारिका राऊत हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पतीचे परस्त्री प्रेम संबंध व सातत्याने होणारा मानसिक त्रास यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप माहेरच्यांनी केलाय. सोबतच ही आत्महत्या नव्हे खून आहे असा ठाम संशय व्यक्त करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. सारिकाचा भाऊ समीर पांडुरंग सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की अमोल राऊत याचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते. याच कारणावरून गेल्या वर्षभरापासून पती पत्नीमध्ये वाद सुरू होते. सारिकांनी अनेकदा भावाला फोनवर सांगितले होते की पती तिच्यावर मानसिक छळ करीत आहे, मात्र हे वडिलांना सांगू नको असे ती सांगायची. दारूच्या नशेत मारहाण व दबाव टाकून पती अमोल राऊत पत्नीवर परस्त्री संबंधांचा पुरावा द्यावा असे सांगत असे. तसेच दारूच्या नशेत मारहाणही करीत असे. दरम्यान भावाला अमोलचे दुसऱ्या महिलेबरोबरचे फोटो मोबाईलवर मिळाले होते. विशेष म्हणजे 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता सारिकाने वडिलांच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून कुटुंबियांशी संवाद साधला होता. ती व्यवस्थित असल्याचे सांगितले होते आणि सगळे काही सुरळीत सांगितले. परंतु काही तासातच दुपारी 4 वाजता तिने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. पतीने व्हिडिओ कॉलवर तिला गळफास घेताना पाहिले अशी माहिती मिळत आहे. तिला तात्काळ जोगेश्वरी येथील ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तथापि कुटुंबियांचा ठाम आरोप आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे. त्यांनी या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त करण्याऐवजी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. सध्या पोलीस शिपाई अमोल राऊत याच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनराई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गीतांजली सानप करीत आहेत. बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य.